पण हर्षवर्धन सपकाळ यांनी गेम फिरवला आणि काँग्रेसी राजकारणाचा पीळ किंवा तिढा कसा असतो हे दाखवून दिलं. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर झाला? 15 मार्चला. सुनेत्रा पवारांनी अर्ज कधी दाखल केला? 6 एप्रिलला. पण दरम्यानच्या काळात केंद्रातल्या कुठल्याही काँग्रेस नेत्याशी थेट संपर्क करून निवडणूक न लढण्याची चर्चा झाली नाही. प्रफुल्ल पटेल बारामतीच्या भाषणात म्हणाले की संपर्क झाला नाही. तटकरे म्हणाले आम्ही बोलतोय. राज्यात उद्धव ठाकरेंनी उमेदवार देणार नाही हे स्पष्ट केलेलं होतं. शरद पवारांचा पक्ष उमेदवार देणारच नव्हता. फक्त काँग्रेसशी बोलणं बाकी होतं. ते बोलणं सुद्धा अर्ज भरेपर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं नाही असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. पण राष्ट्रवादीनं बोलणं का टाळलं? काँग्रेसला त्यांनी कमी लेखलं का? त्यांना बोलणं गरजेचं नाही वाटलं का? की हर्षवर्धन सपकाळांशी त्यांना प्रॉब्लेम होता? माहीत नाही. पण जेव्हा पार्थ पवारांना त्याविषयी विचारलं तेव्हा त्यांनी कहर केला. ते म्हणाले काँग्रेसला किंमत मोजावी लागेल. थेट इशारा. काँग्रेसचा डाऊनफॉल बघा. एका पद्धतीनं काँग्रेसला खिजवलं. अर्थात काँग्रेस 120 वर्षांची आणि पार्थ पवार आत्ता खासदार झालेत. देशभरात काय झालं बघा. आता दिग्गज नेता गेल्यानंतर कुटुंबातील व्यक्तीला बिनविरोध आणण्यासाठी तरी ही भाषा मदत करेल का? त्यामुळेच पवारांनीही मग पार्थ पवार यांच्या परिपक्वतेवर शंका उपस्थित केली. पण मग वातावरण त्या सगळ्या त्यांच्या मुलाखतीनंतर चिघळलं. संवादाऐवजी एकमेकांचं ट्रोलिंग सुरू झालं. तिकडे शरद पवार एकही शब्द बोलत नव्हते. सुप्रिया सुळे शांत होत्या. रोहित पवार बिनविरोध करा म्हणत होते, पण कशी याचं उत्तर नव्हतं. अखेर आज सकाळी वेगानं घडामोडी घडू लागल्या. शरद पवारांनी काँग्रेसला आवाहन केलं की निवडणूक बिनविरोध झाली तर बरं. सुप्रियाताईंनी ट्विट करून काँग्रेसला साथ घातली. रोहित पवार तर थेट हर्षवर्धन सपकाळांना भेटायला आश्रमात पोहोचले आणि कुटुंब म्हणून सुनेत्रा वहिनींच्या निवडणुकीची काळजी केवळ आम्हालाच आहे आणि राष्ट्रवादीचे नेते म्हणजे अजित पवारांचे नेते काहीच कसं करत नाहीयेत हे सुचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अर्थात तो काही काळासाठी यशस्वी सुद्धा ठरला. आता ही दृश्य टीव्हीवर दिसताच राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वात 2-3 आमदार तिकडे सपकाळांकडे धावत गेले गांधी भवनला. त्यांनीही एक विनंती केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक होऊ नये. अजितदादा गेलेले आहेत, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती निवडणूक लढतीये. एकनाथ शिंदेंनीही काँग्रेसला निवडणूक होऊ नये असं आवाहन केलं होतं. मग राहिले ते मुख्यमंत्री. आता 2च महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस सपकाळांना बोलताना म्हणाले होते की ते बिनडोक आहेत. आता आज जर सपकाळांना फोन केला नाही तर सुनेत्रा पवारांची त्यांना काळजी नाही हा मेसेज गेला असता. त्यामुळं अखेर सपकाळांना फडणवीसांनी फोन केला. त्यामुळं कोण सपकाळ ते फोन टू सपकाळ हा प्रवास झाला.